अजितदादांना नरेश अरोरांचं कोट्यावधींचं कंत्राट नको होतं, त्यावरून बैठकीत वाद झाला। कंत्राट चालू ठेवण्याच्या तटकरेंचा आग्रह असल्याचा अंदाज। रोहित पवारांचा गंभीर आरोप, तर अरोरांनी गेल्या काही दिवसांमध्ये 2 विमानं खरेदी केल्याचाही दावा। रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा, तर उत्तर देता येईल। दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती। माध्यमांच्या प्रश्नांवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। अजित पवार बारामतीला कारण जाणार होते, मात्र ऐनवेळी मंत्रालयातील फाईल क्लिअर करण्यासाठी प्रफुल्ल पटेल की कुणाचा फोन आला, त्यानंतर प्रवासाचा निर्णय बदललेला आहे। रोहित पवारांनंतर प्रमोद हिंदुरावांचा दाव्यानं खळबळ। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। आमचा पक्ष एक संघ। पटेल आणि तटकरे नेहमी सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहिले। त्यांच्याबाबत संशय येणं हे चुकीचं। आरोपांबाबतचा बाईट व्हायरल होताच प्रमोद हिंदुराव यांची सारवासार। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही असं चित्र जवळपास स्पष्ट। सत्तेत वाटा देण्यास तटकरे पटेलांचा विरोध। सूत्रांची माहिती, विलीनीकरणावर 16 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार। आज दादा नाही, त्यामुळं मला जुनं उनधुनं काढत बसायचं नाही। दादांच्या इच्छा आणि आशीर्वादानं जे होईल ते पुढे बघूयात। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरील प्रश्नावरून सुप्रिया सुळेंचं उत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल, परभणीचे महापौर इक्बाल यांना 39 मतं, तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारेंना 26 मतं। काँग्रेसचे गणेश देशमुख परभणीचे उपमहापौर। परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला। परभणीत मुस्लिम महापौर देण्यावरून शिंदेंची टीका, तर मुस्लिम महापौर झाल्यावर प्रश्न का पडावा, राऊतांचं प्रत्युत्तर। आमची भूमिका ठरवणारा भाजपा कोण, आमची भूमिका आम्ही ठरवू। सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवरून शंभूराज देसाईंचा भाजपवर निशाणा। चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला गृहीत धरून सत्ता स्थापन करण्याचा केला होता दावा। धोतर नीट नेसताना येणाऱ्यांनी आम्हाला अक्कल शिकू नये। राज ठाकरे मोदींना घाबरतात, या भगतसिंह कोश्यारींच्या टीकेचा राऊतांकडून समाचार, तर कोश्यारींनी तुमचा लंगोट फेडला। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। भारतानं सलग दुसरा T20 सामना जिंकला। नामिबियाच्या 93 धावांनी पराभव। ईशान आणि हार्दिक पांड्याचं अर्धशतक। नामिबियाची टीम 116 धावांवरती ऑल आउट। बातम्यांच्या जगात TV9 मराठी पुन्हा नंबर 1। बारच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी अव्वल स्थानी। महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फक्त TV9 मराठीलाच पसंती।